नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीने सुकं मटण आणि त्याचा रस्सा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग मी एकच वाटण करून वाटणमध्ये रस्सा सुद्धा बनवलेला आहे आणि सुकी भाजी सुद्धा बनवलेली आहे मटणची. आणि बघा किती सुंदर आपली भाजी झालेली आहे. तुम्ही या प्रकारे भाजी करून बघा, अप्रतिम होते आणि याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. अशी भाजी आपली झालेली आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपण मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मॅरिनेशन करून घ्यायचं. हळद आणि मीठ टाकलेलं आहे. अगदी 10 ते 15 मिनटं मी मॅरिनेशनसाठी साईडला ठेवलेलं आहे. इकडे मी वाटणसाठी आता 2 मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहेत याप्रमाणे. आता आपण मटण शिजवून घेऊया. कुकरमध्ये शिजवणार आहे मी. त्यासाठी मी तेल घातले कुकरमध्ये आणि तेल आपलं मस्त तापलेलं आहे. त्यात मी जिरं घातलं. जिरं बघा आपलं आता फुललं आहे मस्त. त्यात एक बारीक कापलेला कांदा घालायचा आहे आपल्याला. कांदा अगदी गोल्डन होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. त्यात मी जे मॅरिनेशन केलेलं मटण घालायचं आहे. मटण सुद्धा आपल्याला 5 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्याला अगदी 5 ते 6 मिनटाची दणदणीत अशी मी वाफ दिलेली आहे आणि वरती पाणी पण ठेवलेलं आहे. आणि बघा मटणला असं पाणी सुटू द्यायचं आहे. ह्या पाणी सुटल्यामुळे मटणला खूप छान चव येते. अगदी रशाला खूप मस्त चव येते. आता मी जे गरम पाणी ठेवलेलं होतं ताटातलं ते कुकरमध्ये घातलं आहे आणि कुकर लावून आपल्याला अगदी 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत. आता आपण वाटण्यासाठी कांदा भाजून घेऊया. तेल घातले मी कांदा भाजायला. तेल घालून अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजला गेला. त्यात मी अर्धी वाटी खोबरं घालते आणि खोबरंसुद्धा आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. वाटण करून घेऊया. त्यासाठी मिक्सरमध्ये कांदा, खोबरं, लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर घालते. याचं पाणी घालून आपण बारीक मस्त वाटण करून घेऊया. आता सुकी भाजी आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी तेल घातलं आहे. हिंग, मिरची पावडर, मसाला, धने पावडर आणि हळद घालून अगदी 2 सेकंद आपण तेलामध्ये हा मसाले परतून घेऊया. त्यात मी आता जे वाटण केलं खोबरं, कांदा खोबऱ्याचं ते घालते आणि आता वाटणसुद्धा आपण मसाल्यांमध्ये परतून घेऊया. बघा आपलं वाटण आता एकसंध झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घातली त्यात आणि थोडंसं अळणी रसा घालायचा आहे आणि हा मसाला आता शिजू देऊया 2 मिनिट. बघा 2 मिनिटानंतर किती मस्त त्याला तेल सुटलेलं आहे आणि मसाला आपला परतून झालेला आहे. कमी गॅसवरच मसाला परतायचा आहे आपल्याला. यातला मी अर्धा मसाला रशासाठी काढून घेतला आणि आता अर्ध्या मसाल्यामध्येच आपण आता मटण घालूया. मटणचे फक्त मी पीस घातले आणि पीस आता आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि थोडंसं अळणी रसा घालूया. त्यात एक वाटीभर अळणी रसा मी घातलेला आहे आणि आता हे कमी गॅस करून शिजू देऊया. मसाला अगदी कोट झाला पाहिजे मटणला. थोडंसं मीठ घातलं आहे, कोथिंबीर घालते आणि कमी गॅस करून अगदी 5 मिनटं आपण हे मटण आता शिजू देऊया आणि 2 मिनटाची त्याला वाफ घातली. बघा किती छान त्याला तरी सुटलेली आहे. मस्तच आपलं सुकं मटण, अगदी झणझणीत असं सुकं मटण झालेलं आहे. चमचमीत आपलं मटण बघा झालेलं आहे. मस्तच. आता आपण रस्सा बनवून घेऊया. झणझणीत असा आपण आता रस्सा बनवणार आहोत.
त्यासाठी मी आता वरती मस्तच आपलं मटण झालेलं आहे. रस्सा आपण आता अळणी रस्सा मी उकळायला ठेवलेला आहे. अळणी रश्शामध्ये जो मसाला आपण काढला आहे अर्धा, तो मी त्यात घालते. आणि याला छानपैकी उकळी आलेली आहे. कमी गॅस करून अगदी 5 ते 7 मिनटं कमी गॅसवर आता मी भाजी शिजू देणार आहे. कोथिंबीर घालते. बघा, एकच वाटणमध्ये आपल्या दोघी भाजी झालेल्या आहेत. आणि बघा रश्श्याला तरी किती छान सुटलेली आहे, मस्तच. आणि मटणची भाजी, सुकी भाजी, रस्सा, भाकरी, भात, कांदा आणि लिंबू, हे तर अप्रतिम आहे. हे कॉम्बिनेशन अगदी याप्रमाणे करून बघा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.